राज्यात गुरुवारी नव्यानं स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांचे गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात आगमन झालं। टेंबी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद मठात जाऊन त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं। यावेळेला टेंबी नाक्यावर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। तसंच शिंदे यांच्या स्वागतासाठी डीजे आणि ढोल ताशा पथकं आणली होती। शिंदे यांचा आनंद मठात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळेला महिला शिवसैनिकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती। त्यानंतर त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधी असलेल्या शक्तीस्थळी जाऊन अभिवादन केलं। यावेळेला खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे आणि इतर मान्यवर यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। यावेळेला खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, सुनील खांबे, गणेश कांबळे इत्यादी उपस्थित होते।